श्री स्वामी समर्थ मित्रांनो, म्हातारपण सुखात घालवण्यासाठी या दोन गोष्टींचे पालन करा. मुख्य जीवनात 3 अवस्था आहेत: बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. असं म्हणतात की तरुणाईचा माज करू नकोस. म्हातारपण आणि मृत्यू सर्वांनाच येत असतात. म्हातारपण आणि मृत्यू हे सत्य आहे. सर्वांना म्हातारपण आणि मृत्यू येतच असतो. हे कोणाला कळत नाही. याला सर्वजण नाकारत असतात. मित्रांनो, म्हातारपणसुद्धा सर्वांच्या नशिबी नसते. खूप भाग्यशाली लोक असतात, त्यांना म्हातारपण येत असतं. आणि जे लोक म्हातारपणी आनंदी आणि सुखी असतात, असे लोक तर आणखी जास्त नशीबवान आहेत, असं समजायला हरकत नाही. म्हातारपण एक अशी अवस्था आहे की ज्यामध्ये खूप सारे परिवर्तन दिसून येते. काही लोक असतात त्यांना मात्र म्हातारपणात सुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो. जे लोक पुढील जीवनाची काहीच प्लॅनिंग करत नाहीत, अशा लोकांच्या जीवनात मार्गावर अडचणी नक्कीच येऊ शकतात. आज आम्ही या व्हिडिओमध्ये म्हातारपणामध्ये सुखी राहण्याचा मूलमंत्र एक सुंदर अशा कथेमार्फत सांगणार आहोत. आणि आज आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हातारपणात अशा कोणत्या 2 गोष्टी आहेत त्याचं पालन करावं लागणार आहे हे सांगणार आहे. या 2 गोष्टी सोडून आम्ही सांगत असलेल्या या 3 गोष्टी आचरणात आणल्या तर नक्कीच तुमचे म्हातारपण सुखी आणि आनंदात पार पडेल. ही माहिती सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही आज तरुण असाल तर आज सांगत असलेल्या 3 गोष्टी आचरणात आणल्या तर नक्कीच तुमचे म्हातारपण सुखी आणि आनंदाने पार पडेल. त्यामुळे ही माहिती सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. आज जर तुम्ही तरुण आहात तर उद्या तुम्ही या अवस्थेत जाणार आहात. त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त उपयोगी आहे, महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की हा एक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कृपया व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की म्हातारपणात खूप सारे परिवर्तन येत असतात. आपले सर्व कर्म इंद्रिय, ज्ञान इंद्रिय आपली साथ सोडून जातात. डोळ्यांनाही कमी दिसायला लागतं, ऐकायलाही सुद्धा कमी येतं. जिभेची चव नष्ट होऊन जाते. कोणत्याही गोष्टी ज्या खाण्याची इच्छा होत असते ते दात नसल्यामुळं खाता येत नाहीत. दातसुद्धा आपल्याला सोडून जातात, ज्यामुळे कोणती गोष्ट खायची इच्छा होते पण आपण खाऊ शकत नाही, कारण दातच नसतात. स्मृतीही नाहीशी होते. शरीराचे काही भाग व्यवस्थित कामसुद्धा करत नाहीत. घरातील मुलं स्वतःचा निर्णय घेण्याचे परिस्थितीत झालेली असते आणि म्हणून घरात आपलं महत्त्व कमी होऊन जातं. चेहऱ्यावर सुरकुत्या आलेल्या असतात. कमरेला वाक पडलेला असतो. कधी कधी तर असे सुद्धा दिसते की घरामध्ये सुनबाई आलेली असते. मग अशा परिस्थितीत म्हातारीची जागा घराच्या बाहेर असते. असे अनेक परिवर्तन या अवस्थेत म्हातारपणी झेलावे लागते. अशा अवस्थेत तो वृद्ध माणूस विचार करत असेल की ज्या घराला इतक्या मेहनतीने, इतक्या कष्टाने एक रुपया जमा करून उभा केलं, आज तेच घर माझ्याकडून घेतलं जात आहे. त्याच घरात मला काहीच किंमत नाही, मला जागा नाही, माझी जागा घराच्या बाहेर आहे. विचार करत वाईट वाटत आणि अत्यंत दुःखद अवस्था असणाऱ्या या वृद्ध माणसाला जेव्हा घरातील सुद्धा भूक लागल्यावर भाकरी मागितल्यावर देत असतात, तेव्हा त्याला कधी कधी तर भाकरीसुद्धा मिळत नाही. कोणीच काहीच ऐकत नाही.
तेव्हा त्याला राग येतो, चिडचिड होते आणि तो इतरांवर चिडून शिव्या देऊ लागतो. सगळ्यात वाईट अवस्था जेव्हा नवरा बायकोमधील कोणी एक निघून गेलेला असतो. अशा परिस्थितीत त्याची काळजी घेणारं, त्याच्या या अवस्थेत त्याला समजून घेणारं कोणी शिल्लक राहत नाही. विचार करा, अशा वेळी स्वतःला किती एकटं वाटत असेल. तर मित्रांनो, अशा परिस्थितीत सर्वांबरोबर दिवस काढणं अगदी कठीण होऊन जातं आणि वृद्धपण हे खूपच दुःखदायी होऊन जातं. आनंदाने काही लोक जगत असतात कारण त्यांनी पूर्वीच योजना बनवलेल्या असतात. हे तुम्हाला सांगणार आहोत की मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, पुरुषाच्या जीवनामध्ये सर्वात चांगला त्याचा मित्र कोण असेल तर त्याची पत्नी असते आणि एखाद्या स्त्रीच्या जीवनात सर्वात चांगला मित्र कोण असेल तर तिचा नवरा असतो. असे म्हणतात की वृद्ध अवस्था आल्यानंतर पती पत्नी दोघेही एकमेकांचे अगदी भाऊ बहिणीसारखेच होतात. एवढा काळ ते एकमेकांबरोबर राहिलेले असतात. एकमेकांचे रूप बनून जातात. दोघे एकमेकांवर खूप चांगल्या प्रकारे प्रेम करतात, एकमेकांना समजून घेतात, काही न बोलता एकमेकांच्या मनातील सर्व काही समजू शकतात. या वयात आल्यानंतर एकमेकांची प्रत्येकजण काळजी घेण्याची भावना वाटते आणि त्याच्यामध्ये आणखी जास्त वाटते. हे पाहायला गेलं तर किंवा या अवस्थेत आल्यानंतर स्त्रिया तर त्यांच्या नवऱ्याची एवढी काळजी घेतात ज्याप्रमाणे एखाद्या मुलाची काळजी त्याची आई घेत असते. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा म्हातारपणात काठी सापडणार नाही तेव्हा नवऱ्याची बायको काठी शोधून देईल आणि जेव्हा चष्मा हरवेल तेव्हा देखील बायको शोधून देईल. म्हणून नवरा बायकोला नेहमी एकमेकांचा आदर करायला हवा, एकमेकांशी प्रेमाने वागायला हवा. बाहेरची लोक जेव्हापर्यंत धनसंपत्ती आहे तेव्हापर्यंतच तुमच्या सोबत असतील. शेवटी एकमेकांची साथ तुम्हालाच दोघांना द्यायची आहे. म्हातारपणापासून परावलंबित होतो, एक एक करून सर्व गोष्टी हातून निसटून जात असतात. अशा परिस्थितीत स्वाभाविक आहे की माणसाचा समज थोडा चुकीचा होतो. म्हणतो मुलगा, सुनबाई, नातवंड यांची वेगळी दुनिया बनते. सर्वांचे निर्णय वेगळे वेगळे असतात. कोणीही कोणाचा विचार करत नाही, कोणीही कोणाचं ऐकत नाही. सगळ्यांना वेगळे आणि स्वतंत्र जग हवं असतं. आपण काय करावे हे समजत नाही. आपली वृद्ध अवस्था सुखपूर्वक कशा प्रकारे विदित करू शकतो हे आम्ही या कथेमार्फत सांगणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. असाच एक गृहस्थ होता, खूप चिडचिड स्वभावाचा, रागीट स्वभावाचा, छोट्या छोट्या गोष्टींवरून राग करायचा. त्याच्या बायकोला नेहमी त्रास द्यायचा. ती नेहमी समजावायची की या वयामध्ये हे करणं योग्य नाही, परंतु तो ऐकत नव्हता. जेवणामध्ये थोडं तिखट जास्त झालं तरी जेवण फेकून द्यायचा किंवा थोडं मीठ जास्त झालं तरी जेवण फेकून द्यायचा. त्याला खूप राग येत असे. त्याच्या या व्यवहाराने संपूर्ण घर अगदी हैराण होऊन गेलं होतं. पूर्ण घरामध्ये नेहमी क्लेश आणि भांडणाचं वातावरण निर्माण झालेलं असायचं. रोजच्या रोज याच गोष्टीवरून भांडणासाठी घरातले लोक वैतागून गेले होते. घरामध्ये सुख शांती कसलीच नव्हती. मित्रांनो, घरातील लोक महाराज कबीर यांचे अनुयायी होते. सर्वजण महाराज कबीर यांचे प्रवचन ऐकण्यासाठी जात असत. त्यामुळे त्यांना कोणीतरी शेजारच्या लोकांनी सांगितलं की तुमच्या वडिलांना दादा एकदा प्रयोजन ऐकण्यासाठी घेऊन जा.
कदाचित असं होऊ शकतं की त्यांचं बोलणं ऐकल्यावर यांच्या व्यवहारामध्ये कदाचित बदल होऊ शकतो. त्यांचं बोलणं ऐकल्यावर थोडासा फरक पडू शकतो. त्यांचा चांगला बदल दिसून येईल. घरचे म्हणाले, बरं. घरच्या लोकांना सुद्धा पटलं आणि आपल्या वडिलांना बाबा कबीर यांच्याकडे घेऊन जावे असा सर्वांचा निर्णय झाला. घरच्यांनी समजून सांगितलं की याचा फरक नक्कीच काहीतरी पडेल आणि आपल्याला या रोजच्या भांडणातून सुटका मिळेल. घरातील कटकट शांत होईल. अशा प्रकारे एके दिवशी वृद्ध वडिलांना तयार करून दुपारी सर्व लोक बाबा कबीर यांच्या जवळ गेले. दुपारची वेळ होती. सर्व लोक बाबा कबीर यांच्या जवळ गेले. संतांना तर सर्व काही न सांगता समजतं. त्या बाबांना घेऊन त्यांच्याकडे पोहोचले. तेव्हा समजलं की ही लोक माझ्याकडे आले आहेत. बाबा कबीर यांना पाहताच लक्षात आलं की यांच्या घरामध्ये अशांतता आहे. सदैव वाद आणि क्लेश आहे. शांततेच्या शोधामध्ये असलेली ही लोक माझ्याजवळ आले आहेत. त्यांनी हे सुद्धा जाणवलं होतं की यांच्या घरामध्ये अशांतीचं कारण काय आहे किंवा कोण आहे. तेव्हा दुपारची वेळ होती. सर्वजण बाबा कबीर यांच्याजवळ गेले. त्यांनी बाबा कबीर यांना प्रणाम केला आणि त्यांच्यासमोर बसले. बाबा कबीर यांची झोपडीमध्ये बसून काहीतरी लिहित होते. बाबा कबीर यांच्या पत्नीचे नाव लोई होते. त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले की दिवा लावून काहीतरी शोधायचं आहे. बाबांनी दिवा लावून मागितला तर समोर बसलेल्या सर्वांना अगदी आश्चर्य वाटलं. खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी विचार केला, ही तर दुपारची वेळ आहे. एवढा उन्हाचा भडका पडला आहे बाहेर. अशा वेळी दिवा घेऊन काय शोधायचं आहे. तेव्हा ते वृद्ध वडील विचार कारण बाहेर सूर्याचा प्रगल्भ प्रकाश पडला होता. तरीसुद्धा यांना दिवा कशाला लागत आहे. हा वेगळ्याच प्रकारचा माणूस आहे. ह्याच्या मनात काय चाललं आहे काय माहिती. इतक्यात लोई माता दिवा घेऊन तिथे हजर झाली. तरीसुद्धा यांना दिवा कशाला लागायचा आहे हे तिने न विचारता गपचूप बाबांकडे दिवा दिला आणि निघून गेली. यांची पत्नीसुद्धा वेगळीच आहे. तिनेसुद्धा काहीच न विचारता दिवा आणून दिला. एखादी पत्नी म्हणली असती, तुम्हाला वेळ लागला आहे काय? भर दिवसा दिवा का मागत आहात? उन्हाचा दिवा कोण मागतं का? हे वृद्ध वडील खूपच जास्त रागीट झाले होते. ते विचार करू लागले की मी कुठे आलो आहे. सर्वजण वेडेच आहेत. हे महात्मा तर खूपच वेडे आहेत. यांच्या मनात काय चाललं आहे काय माहिती. तर सर्वात मोठी वेडी यांची पत्नी आहे. हे वेडे माझ्या घरात शांती आणतील काय आणि हे माझ्या घरातील क्लेश संपवतील. त्याबद्दल वडिलांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले. परंतु ते काहीच न बोलता शांतपणे तिथं बसून राहिले. बाबा कबीर त्यांना या वृद्ध वडिलांच्या मनातील गोष्ट समजली. त्यांना समजलं याला खूप जास्त राग आला आहे. मनातल्या मनात मला खूप वाईट वाईट बोलत असेल. कारण माता लोई एक सुद्धा प्रश्न न विचारता गेले. तिने एक सुद्धा उलट प्रश्न केला नाही. त्याच्यासोबत भांडली नाही. बाबा कबीर यांना सर्व काही समजलं, परंतु काही न समजल्याचं नाटक करत गुपचूप डायरीमध्ये काहीतरी लिहित होते. त्यावर ते वडिलांनी रागाने त्याच्या मुलाला बायकोला म्हणतात, हा वेडा आपल्या घरामध्ये शांतता आणणार काय? असे काय आपण सर्वजण इथून जाऊया. मला इथं एक क्षणभरसुद्धा थांबायचं नाही. इथून ताबडतोब चला. मला इथं क्षणही थांबायचं नाही. तुम्ही मला एका वेड्या माणसाकडे घेऊन आला आहात.
मला याच्याकडून कोणतेही ज्ञान घ्यायचं नाही. ज्यावर त्यावरील असं करत त्या बाबांकडे जेव्हा बघत बघत असं बोलत होता, वडील त्याचे खुसूर काहीतरी बोलत होते. हे बाबांच्या लक्षात आलं होतं. तेव्हा ते त्यांनी देखील ऐकलं होतं. ते म्हणाले, तर तेवढं हसण्याचं नाटक करत म्हणाला, नाही महाराज, काही नाही, आमची समस्या काही नाही. तुमचं दर्शन करण्यासाठी आलो होतो, एवढंच. दर्शन झाले आता आम्ही जाऊ इच्छित आहोत. तुम्ही आम्हाला जाण्याची आज्ञा द्यावी. बाबा कबीर पण म्हणाले, अहो तुम्ही आमच्याजवळ पहिल्यांदा आला आहात. तुम्ही आमचे अतिथी आहात. अतिथी सत्कार केल्याविना आम्ही तुम्हाला कसं जाऊ देऊ शकतो. तेव्हा त्यांनी माता लोईला पुन्हा एकदा आवाज दिला आणि लोई तिथे आल्या. तेव्हा बाबा कबीर त्यांना म्हणाले की हे गृहस्थ थोडे घाईमध्ये आहेत, त्यांना जायचं आहे, लगेच 2 ग्लास दूध घेऊन या. हे वृद्ध वडील त्यांना नकार देऊ लागले. ते बोलले, महाराज, आम्ही घरून जेवण करून आलो आहोत. नुकतेच आम्ही जेवण केले आहे. दुधाची काही गरज नाही. त्यावर महाराज कबीर बोलले, तुम्ही माझ्या झोपडीमध्ये पहिल्यांदा आला आहात. तुम्ही माझे अतिथी आहात. मग अतिथी सत्कार केल्याशिवाय आम्ही तुम्हाला कसं जाऊ देऊ शकतो. तेव्हा तो वृद्ध माणूस गप्प बसला, काहीच बोलला नाही. माता लोई काही न बोलता पुन्हा स्वयंपाकघरात जाऊन 2 ग्लास दूध घेऊन आल्या. बाबांनी 1 ग्लास दूध त्या वृद्ध वडिलांना दिला आणि 1 ग्लास स्वतःला घेतला. जेव्हा वृद्ध वडील दुधाचे घोट प्यायला तेव्हा खारट आणि अतिशय कडू होतं. उलटी करण्याची इच्छा झाली. दुधामध्ये मीठच होतं. त्यांची इच्छा झाली की हे दूध आत्ताच्या आत्ता फेकून द्यावं. त्यांना ते रोजचंच काम होतं, त्यामुळे त्यांना त्याच्यात विशेष काहीसं वाटलं नाही. जर मीठ जास्त झालं तरी फेकून द्यायचं आणि तिखट जास्त झालं तरी अन्न फेकून द्यायचं. आता त्या वृद्ध वडिलांना हे आवडलं नव्हतं. बाबा कबीर मात्र त्यांच्याकडे काहीच न बोलता दूध पिऊ लागले आणि वृद्ध वडील त्यांच्याकडे रागाने बघत, बाबा कबीर तर खूपच स्वादाने दूध पित आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना नव्हती. हे पाहून वृद्ध वडील मनातल्या मनात विचार करत होते की हा कोणीतरी ढोंगी दिसत आहे. त्याबद्दल वडिलांनी हातातील ग्लास एका साईडला ठेवला आणि बाबा कबीर यांना म्हणाले, बाबा आता आम्हाला आज्ञा द्या, आम्ही जाऊ इच्छित आहोत. मला असं वाटतं की तुम्ही तुमची अडचण माझ्याजवळ घेऊन आला आहात, असे बाबा कबीर म्हणाले. तेव्हा तुम्ही तुमच्या येण्याचे कारण मला सांगितलं नाही. तुम्ही असं करू शकत नाही. अडचण असेल तर मला सांगा, तुमच्या अडचणीचा माझ्याकडे उपाय आहे. तेव्हा वृद्ध वडील म्हणाले, अहो महाराज, सोडून द्या. तुम्ही काय त्याच्यावर तोडगा काढणार आहात. आम्ही आमची अडचण घेऊन आलो होतो, परंतु आता चाललो आहोत. आमच्या अडचणीचं आम्हाला तोडगा नकोय. आम्ही सर्व काही पाहिलं आहे. आमच्या अडचणीत ओळखा, कारण तुमच्याने त्यावर तोडगा काढणं काही शक्य नाही. तेव्हा बाबा कबीर म्हणाले, जर तुम्ही अडचण मला सांगण्यात काही त्रास वाटत असेल तर मी ती ओळखू शकतो. तुम्ही सांगा तर काय त्रास आहे. माझ्याकडे तुमच्या समस्येवर काहीतरी तोडगा नक्कीच असू शकतो. तेव्हा ते म्हणाले, ठीक आहे, तुम्ही इतकेच म्हणत आहात तर सांगतो. वृद्ध वडील म्हणतात, असं वाटत नाही तुमच्याकडे माझ्या समस्येवर काही तोडगा असेल. बाबा कबीर यांनी सारखं त्यांना विचारून मग तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला, ठीक आहे, सांगतो. माझ्या घरात कोणीच माझी इच्छा पूर्ण करत नाही. सर्वजण वेगळ्या दृष्टीने माझ्याकडे पाहत असतात. कोणीही माझं ऐकत नाही.
माझं बोलणंसुद्धा ऐकून घेत नाही. सर्वजण त्याच्या धुंदीत असतात, मस्त राहतात. माझ्या घरामध्ये खूप जास्त क्लेश आणि अशांती आहे. मी माझ्या घरामध्ये शांती आणि समृद्धी इच्छित आहे आणि म्हणून मी तुमच्याजवळ आलो आहे. परंतु तुमचा मूर्खपणा पाहून मला विश्वास बसला आहे की माझ्या समस्येवर तुमच्याकडे कोणताही तोडगा नाही किंवा कोणताही मार्ग नाही. माझ्या घरात शांती आणण्यासाठी तुम्हीच काय, कोणीच काहीच करू शकत नाही. तेव्हा बाबा कबीर हसले आणि म्हणाले, मला माहीत आहे तुझ्या घरामध्ये अशांती का आहे किंवा अशांतीचं कारण काय आहे. मी तुम्हाला यावर तोडगासुद्धा दिला आहे, परंतु कदाचित तो तुम्हाला समजला नसेल किंवा नाही. जेव्हा बाबा कबीर असे म्हणाले की वृद्ध, त्यावेळेस खूप आश्चर्याची गोष्ट आहे असं म्हणाला, तुम्ही आमच्या समस्येवर तोडगासुद्धा दिला. जेव्हापासून आम्ही आलो आहोत तेव्हापासून तुम्ही एकच शब्द बोलला नाहीत. मग तुम्ही तोडगा कसा सांगितला? महाराज त्या बाबांकडून म्हणाले, आठव, जेव्हा तू आला होता तेव्हा मी तुझ्यासमोर माझ्या पत्नीजवळ जळता दिवा मागितला होता ना. तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला, हो मागितला. तर बाबा बोलले, कबीर म्हणतात, माझ्या पत्नीने लगेच आज्ञेचं पालन केलं आणि काहीही प्रश्न न विचारता लगेच जळता दिवा माझ्या समोर आणून ठेवला. त्यांनी ते सुद्धा विचारलं नाही की दुपारची वेळ आहे, मग अशा वेळी दिव्याची काय गरज आहे. त्यांनी ते काहीच केलं नाही, प्रश्न विचारले नाही किंवा विरोध केला नाही किंवा त्यावर भांडणसुद्धा केलं नाही. तो माणूस म्हणाला, मला सुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आहे. त्यावर बाबा म्हणाले, मी दूध सांगितले तेव्हा मला माहीत आहे माझ्या पत्नीने साखरेच्या ठिकाणी मीठ टाकलं होतं. दूध खूप जास्त खारट आणि कडवट होतं. तुमच्याने ते तर पिणंसुद्धा शक्य झालं नाही. परंतु तुम्ही पाहिलंत ना, मी तेच दूध काही न बोलता गुपचूप प्यायलं. तुम्हाला माहीत आहे का, मला मग सुद्धा काहीच अधिकार नाही. कारण जेव्हा माझ्या पत्नीने मला काहीच विचारलं नाही दिव्याबद्दल, तेव्हा माझासुद्धा काहीच अधिकार नाही की मी तिला काय विचारावं. मी सांगितल्यावर माझ्या आज्ञेचं पालन केलं तिने आणि ताबडतोब दिवा घेऊन आली. मग ती कसं विचारू शकतो की हे दूध कडू का आहे किंवा खारट का आहे. मी सुद्धा माझा धर्म पालन करायला हवं आणि माझा धर्म मी समजतो. गुपचूप दूध प्यायलं. ज्या प्रकारे त्यांनी माझ्या गोष्टीला काहीच विरोध केला नाही, त्या प्रकारे मी सुद्धा काहीच विरोध केला नाही. यावरून तुम्ही काय समजलात? यावरून सिद्ध होतं की नवरा आणि बायको दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला हवं, एकमेकांचे बोलणं ऐकायला हवं, एकमेकांच्या बोलण्याचा सन्मान ठेवायला हवा, प्रेमाने आणि विश्वासाने राहायला पाहिजे. मला माहीत आहे तू असं करत नाहीस, बाबा कबीर म्हणाले. लक्षात ठेव, चुका सर्वांकडून होत असतात. आज चुकीने साखरेच्या जागी मीठ पडलं, मग ते मीठ असलेलं दूध स्वीकारलं, तेही गुपचूप, काहीच न बोलता. तू प्यायला पण नाही. तुझ्या घरामध्ये अशांतीचं कारण हेच आहे. 2 गोष्टींमुळे जास्त त्रास झाला आहे, म्हणजे त्याच्यामुळे तुझ्या घरामध्ये अशांतता आणि क्लेश आहे. बाबा कबीर म्हणतात, म्हातारपणात जो मनुष्य या 2 गोष्टी त्यागतो तोच त्याच्या आयुष्यात सुखी राहू शकतो.
बाबा कबीर म्हणतात, कोणत्या आहेत त्या दोन गोष्टी? चव आणि शिवी. म्हणजे त्याच्यामुळे तुझ्या घरामध्ये अशांतता आणि क्लेश आहे. आपण जर या दोन गोष्टी सोडून द्याव्यात तर आपण या गोष्टी काहीच न विचार करता सोडून दिल्या तरच घरामध्ये शांती आणि समृद्धी राहते. तसेच म्हातारपण सुखी होऊ शकतं. आपण हे समजून घ्यायला हवं की घरामध्ये जी व्यक्ती अन्न शिजवत आहे ती खूप मेहनतीने अन्न बनवत असते. खूप आपुलकीने, प्रेमाने सर्वांसाठी अन्न शिजवत असते. कोणताही ऋतू असो, कितीही गरमी असू दे, थंडी असू दे, कोणत्याही ऋतूमध्ये ती सर्वांसाठी वेळच्या वेळी अन्न बनवत असते. कशीही परिस्थिती असली तरी खूपच प्रेमाने सर्वांसाठी अन्न शिजवत असते. सर्वांना प्रेमाने अन्न वाढत असते. अशा परिस्थितीत कधी चुकून मीठ जास्त होतं तर कधी चुकून तिखट जास्त होतं. तर आपण ते फेकून द्यावं का? कधीच नाही. आपण ते समजून घ्यायला हवं. ज्या स्त्रीने, सुनबाईने किंवा पत्नीने, तुझ्या मुलीने आपुलकीने, प्रेमाने, परिश्रमाने जे अन्न शिजवलं आहे ते तर आपलंसुद्धा कर्तव्य आहे की ते स्वीकार करावं. आणि चुकून त्यामध्ये मीठ, तिखट जास्त झालं तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करायला हवं. त्यावेळी आपण त्या स्त्रीचे कौतुक करायला हवं. काहीही न बोलता ते खायला हवं. ते अन्न ग्रहण करायला पाहिजे. जर आपण असं करत असू तर दुसऱ्या दिवशी ती स्त्री अधिक आपुलकीने, प्रेमाने अन्न बनवते. आणि जर दुसऱ्या दिवशी ती स्त्री पुन्हा अन्न बनवते तेव्हा आपण फेकून देत असतो. त्या स्त्रीचा अपमान होत असतो. आपण स्त्रीचे कौतुक करायला पाहिजे. काहीही न बोलता ते अन्न ग्रहण करायला हवं. कारण चुका तर सर्वांकडून होत असतात. आपण तसं करत असो. आपण जर ते अन्न प्रेमाने खाल्लं तर तिलाही बरं वाटेल. आणि जर फेकून दिलं तर तिच्या मनावर किती वाईट परिणाम होईल. तिच्या मनात आपल्याबद्दल सन्मान शिल्लक राहील काय? अजिबात नाही. कधीच नाही. तुम्ही काही करत आहात त्यामुळे त्या स्त्रीचा अपमान होत असतो. अशा घरात लक्ष्मी, समृद्धी आणि शांती कायमस्वरूपी निघून जाते. म्हणून चुकूनसुद्धा असं करू नये. बाबा कबीर म्हणतात, म्हणूनच आपण या दोन गोष्टीची, चव आणि शिवी या दोन गोष्टी त्याग करायला हव्यात, सोडून द्यायला हव्यात. अन्न आहे तसं ग्रहण करावं. तुम्हाला म्हातारपणात कोणते कष्ट सहन करावे लागणार नाहीत. तर म्हातारपण खूप जास्त कष्टदायी आहे. आता त्या वृद्ध गृहस्थाच्या लक्षात आले की बाबाच्या घरामध्ये शांती का आहे. त्याने दोन्ही हात जोडले आणि बाबा कबीर यांच्यासमोर आभार मानू लागला. म्हणाला, बाबा तुमच्यामुळे माझे डोळे उघडले. न कळत तुमच्याबद्दल माझ्या मनात वाईट विचार आला होता. मी विचार केला, तुमच्याबद्दल चुकीचे मत मांडले. त्याबद्दल मला मोठ्या मनाने माफ करा. बाबा तुम्ही म्हणाला म्हणून आज संकल्प केला. चव आणि शिवे मी इथेच सोडून जाणार. पुढे बाबा म्हणाले, म्हातारपणात तुम्हाला सुखी राहायचे असेल तर या गोष्टीचं पालन अवश्य करा. कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी? त्यातील 3 गोष्टी तुझ्यासोबत ठेव आणि या 2 गोष्टी सोडून दे. म्हणजे या 3 गोष्टी बरोबर ठेवशील तर कोणताच त्रास सहन करावा लागणार नाही. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? तुझ्यासोबत ठेवायच्या आहेत. त्यावर बाबा कबीर म्हणाले, ज्याचं जीवन अनुशासित असतं यश त्याच्या द्वारावर नक्कीच येत असतं. पुरुषाचं जीवन तेव्हा सार्थकी होतं, बनतं, जेव्हा तो त्याचं कर्म आणि जिम्मेदारी यामध्ये संतुलन टिकवून ठेवत असतो.
म्हातारपण आयुष्याचा तो भाग आहे ज्या भागामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखपूर्वक आणि शांतीपूर्वक जीवन व्यतीत करू शकतो. जीवनाच्या या भागात म्हातारपणात आल्यानंतर जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टीची साथ सोडू नये समजून घेणे गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे धनाचा सदुपयोग आणि धनाची बचत. दोन्ही गोष्टी अशा आहेत की परका आणि आपला यामधील फरक खूप चांगल्या प्रकारे समजून देतात. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत नातेवाईक शेजारचे तुमच्याबद्दल चांगला विचार करत असतात. परंतु आता धनाची जेव्हा कमी असते तेव्हा सगळे तुमची साथ सोडून देतात. हे दुःख जेव्हा वाढतं तेव्हा उतार वयात मात्र चिंता देखील वाढते, टेन्शन येतं. म्हणून बाबा कबीर म्हणतात की धनाचा नेहमी सदुपयोग करावा, पैशाची नेहमी बचत करावी, नको तिथे पैसा खर्च नाही करावा. पैशात जर तुम्ही बचत करत असाल तर म्हातारपणात तुम्हाला कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिस्त, हे ज्याने आत्मविश्वास निर्माण होतो. जे लोक त्यांच्या प्रत्येक कार्य वेळेवर करत असतात, त्यांचे जीवन जगत असतात, त्यांना कधीच कोणावर अवलंबून राहावं लागत नाही. स्वतःचं काम स्वतः पूर्ण करतात, स्वतःची जबाबदारी स्वतःवर घेतात, त्यांचा प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं आणि आपलं ध्येय ते मिळवतात. सुरुवातीपासून जर व्यक्तीला प्रत्येक काम योग्य वेळेवर करण्याची शिस्त असेल तर त्याला म्हातारपणात कोणत्याही गोष्टीचा त्रास करण्याची गरज लागत नाही. वेळेवर आणि ऋतूनुसार खाणं पिणं झोपणं प्रत्येक काम योग्य वेळेवर करण्याची शिस्त असेल तर सर्वजण निश्चित वेळेवर काम करत असतात. तर अशा व्यक्तीला म्हातारपणात कधीच त्रास सहन करावा लागत नाही. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे इतरांच्या उपयोगी राहणं. बाबा कबीर म्हणतात, जो पण व्यक्ती निस्वार्थ भावनेने इतरांच्या उपयोगी येत असतो, मित्रांना मदत करतो, त्या व्यक्तीच्या मनामध्ये कधीही दुःख राहत नाही. दान आणि मदत सर्वात मोठा धर्म आहे. तुम्ही आज केलेली मदत तुमच्याला भविष्यात उजळवत असते. म्हणून म्हातारपणासाठी नेहमी तयार व्हा. बाबा कबीर यांचे बोलणं ऐकल्यावर गृहस्थ म्हातारपणात सुखी राहण्याचा मोलाबद्दल समजून गेला. त्याला खूप प्रसन्न वाटलं व तो आनंदाने त्याच्या घरी निघून गेला. बाबा कबीर यांच्या भाषणाचे पालन करू लागला आणि काही दिवसानंतर त्याच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येऊ लागली. नंतर सुख शांतीने जगू लागला. मित्रांनो, हे होती आजची परिस्थिती, ही देखील अशीच आहे. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.